हा कुणाला काहीच ऐकायला तयार नाही. त्याला समजावणं खूप कठीण आहे. पण मला काय वाटतं की त्याच्याशी शांतपणे बोललं ना तर तो कदाचित ऐकेल. तू बोलशील का त्याच्याशी? मी? अगं नाही करे होती, मी तर त्यांना ओळखत पण नाही. असंच कसं बोलू? आणि एकदा नाही म्हणालेत ना ते, मग काहून आपल्याला ते मदत करतील? अगं करेल तो मदत. कसं आहे की आम्ही त्याला काही सांगणं आणि तू स्वतः गुरुबद्दल आणि तुझ्याबद्दल सांगणं यात फरक आहे ना. ती पण हा सगळा आपल्या घरातला मामला असं तिसऱ्याच माणसासमोर बोलायचा बरं दिसेल का ते? पण ती गरज आहे ना आता आपली. नाहीतर शनाया अशीच गुरुला लुबाडत राहील. असाही तिच्या वागण्याला काही धरबंद राहिलेला नाहीच आहे. हे बघ, गुरुवर ती वेळ यायला नको जी कुणालवरती आली. हीच वेळ आहे राधिका. गुरु जर तुला परत हवा असेल आणि गुरु समोर शनायाचं खरं रूप दाखवून द्यायचं असेल तर तुला कुणालशी बोलावंच लागेल. ह्या शनायामुळे तुला काय काय सहन करावं लागलंय आणि तुला किती संकटांना सामोरं जावं लागलंय हे आठव जरा. तुझ्या सुखी संसारात तिने विष कालवलंय. आता तिला परत तिसऱ्या कुणाचा तरी संसार नको मोडू देऊस. कारण हे असे लोक ना कधीच सुखी समाधानी नाही होऊ शकत. काल कुणाल होता, आज गुरु आहे. उद्या आणखीन तिसऱ्या कोणाचं तरी आयुष्य बर्बाद करेल ती. नाही हरे होती, माझ्यावरती जी वेळ आली ती माझ्या वैऱ्यावरती पण येऊ नये. त्यासाठी तुला कुणालशी बोलावंच लागेल. काहीतरी मार्ग काढूया आपण यातून. ठीक आहे, मी बोलते त्यांच्याशी. मी आजच बोलवून घेते त्याला कामासाठी, मग बोलूया त्याच्याशी. आज रेवती, तुला बरं नाहीये, मी तुला अजिबात काम करू द्यायची नाही. तुला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत ऑफिसचं काम करायचं नाही. अगं पण ऑफिसचं नाही, तुझं तसं केलं ना तर मी नानाजींना सांगेन ना, आणि मग ते पोरांना जसं ओरडतात तसंच तुलाही ओरडतील. चालेल का? नको, त्यापेक्षा मी तुझंच ऐक. आता आराम कर, तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. नानीजी. काय ग, बरी आहे का रेवती? हो, बरी आहे. तापही उतरलाय तिचा आता. वा, हे फार छान झालं. रात्रभर खूप सेवा केलीस ना तिची. वा, एवढं सगळं करून ती बोलली का तुझ्याशी? हो नानीजी, मायाशी बोलली ती. काय राग होता, गैरसमज होता, सगळा गेलाय. इतके दिवस मनात साचलेलं सगळं बाहेर पडलं. पण आमच्यातला दुरावा नाहीसा झालाय आता. बरं झालं. इतकं मोकळं वाटतंय म्हणून सांगते. आपला माणूस आपल्याशी बोलत नसलं ना का काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. पण तेच पुन्हा बोलायला लागलं ना का छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आनंद वाटायला लागतो. चला, तुमच्या मैत्रीला लागलेलं ग्रहण सुटलं. चल बस, मी चहा करते राहू तुझ्यासाठी. दे ना नानीजी, मी मानते. बस, आत्ता आणते. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. बरं, मी फोन अशासाठी केलाय की मला ना जरा बरं वाटत नाहीये. काल तापही होता. अरे मॅम, मग तुम्ही घरीच थांबता का? मी शिवानीला कॉल करायला लावतो. तेच सांगते मी. परवाचा जो इंटरव्ह्यू करायचा आहे ना त्याच्या डिस्कशनसाठी तू जरा माझ्या घरीच ये आज. ओके मॅम. आणि शिवानीला सांग आज ऑफिस सांभाळ. येस मॅम. आणि हां, त्या इंटरव्ह्यूचे डिटेल्स शिवानीकडून घे. हां, आणि ती फाईल सुद्धा घेऊन ये. ओके मॅम. शिवानी पत्ता देईल तुला. तासाभरात पोच. ठीक आहे, मी पोचतो 1 तासात. ओके मॅम, टेक केअर. थँक्स. काय म्हणतोय पेशंट? अरे या ना, बसा. दिस इज फॉर यू.
हे कशाला? का आता फुलंही नाही आवडत? आवडतात, पण ह्याची गरज नव्हती. वा, असं ठणकावून सांगताय म्हणजे पेशंट बरा झालेला दिसतोय. हो, डॉक्टर राधिका आल्या होत्या ना. आता ती आल्यावर मी आजारी कशी राहू शकते? काय झालं? असे का बघताय? राधिका बद्दल बोलले म्हणून का? रात्रभर उशाशी बसून होती माझ्या. हो, माहितीये मला. तुम्ही फार ग्लानीत होता काल. तुमचा ताप उतरत नव्हता. वहिनी फार काळजीत होत्या. मी बोलले तिच्याशी सकाळी, पण ती सुद्धा अशी आहे ना, जणू काही झालं नाही अशीच वागते. अहो, एक्सपेक्टेड आहे ते. राधिका वहिनी सगळ्यांपेक्षा वेगळ्या आहेत. आणि मी म्हणालो होतो ना तुम्हाला, कुठलाही गैरसमज हा मैत्रीपेक्षा मोठा नसतो. असो, देर आहे दुरुस्त आहे. चला, निघतो मी. बाय. काळजी घ्या आणि 2 दिवस ऑफिसला जाऊ नका, दगदग करू नका. हो, बाय. थँक्स फॉर फ्लावर्स. हॅलो मॅम, may I come in? अरे ये ना, बस. कसं वाटतंय आता? बरी आहे, थोडा विकनेस आहे. राधिका येईलच इतक्यात. मॅम, राधिका मॅम म्हणजे त्याच ना? मॅम, तुम्ही मला परत त्याच्यासाठीच इथे बोलवलंय का? नाही, मी कामासाठीच बोलावलंय तुला. पण एकदा तिला भेट तरी. मॅम, तुम्ही मला संकटात टाकताय. अजिबात नाही, पण मला असं वाटतं एकदा बोल तिच्याशी. रेवती, रेवती, शिरा घ्या ना. नाही, हो, असं काय करून राहिला? घ्या की शिरा. रेवती, सांग ना त्यांना. कुणाल, ही राधिका. राधिका, कुणाल. हो का? अहो, मग घ्या ना. नाही म्हणजे ऑफिस मधनच आले असतील ना, भूक लागली असेल. घ्या, गरमागरम शिरा आहे. रेवती, हे घे. नेहासाठी पण घेऊन येते. थांब, जरा बस. खा ना. शिरा खूप छान झालाय. हो का? मग घ्या ना आणखी, पोटभर खा. थँक्स. पण मॅम, मुंबईत आल्यापासून घरचं असं काही खायला मिळालंच नाही. पुण्यात होतो तेव्हा शनाया होती सोबत, पण शनायाला किचन काय आहे हेच माहित नाही. शन्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे.